नमस्कार भगिनींनो, थंबनेल पाहिलाच आहात। माझी बहीण लाडकी योजनेचा जर आज तुम्ही किंवा कालपासून फॉर्म भरायला ट्राय केला असाल तर तुम्हाला फॉर्म भरता आला नाही, तर हेच ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, तर फॉर्म कसा भरावा हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येईल। कालच बऱ्याचशा महिलांच्या कमेंट आलेल्या होत्या, सामान्य महिला ऑप्शन गायब झालेला होता, तर त्यावरती पहा, सामान्य महिलांना आता फॉर्म भरता येणार नाही। तर फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा सांगतो, आणि फॉर्म भरायला घेतला तुम्ही स्वतः तर तुम्हाला एरर असा शो होतोय। पहा, नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा। म्हणजे काय, तुम्हाला स्वतः भरता येणार नाही, नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी आता संपर्क म्हणजे तिथे फॉर्म नेऊन द्यायचा आहे। या संदर्भात शासनाने आजच GR सुद्धा निर्गमित केलेला आहे। हा GR मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो, आणि जो फॉर्म अंगणवाडी केंद्रात भरायचा तो कशा पद्धतीने द्यायचा हे सुद्धा थोडक्यात सांगतो। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। स्क्रीनवरती पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय आजचाच आहे, 6 सप्टेंबर 2024 चा। तर यामध्ये महत्त्वाची बाब मी तुम्हाला वाचून दाखवतो। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 24 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन 2/9/24 रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय 12/7/24 व 25/7/24 अन्वये ग्रामीण व नागरी भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक तसेच मदत कक्ष तसेच आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे। अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर कोणत्याही नागरिकांना किंवा व्यक्तींना किंवा अधिकाऱ्यांना फॉर्म भरता येणार नाही। अर्ज स्वीकृतीचे अधिकार रद्द करण्यात आलेले आहे। सबब, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आहे। म्हणजे अंगणवाडी केंद्रात जावं लागेल, अंगणवाडी सेविकांकडे अर्ज द्यावे लागतील। आता पुढील बाब पहा। तर भगिनींनो, तुम्हाला समजलं की आता तुम्हाला स्वतः घर बसल्या फॉर्म भरता येणार नाही, तुम्ही हस्तलिखित फॉर्म भरून देऊ शकता। आता तो फॉर्म कसा लिहायचा, तो कसा भरायचा, त्यासोबत कोणती कागदपत्र जोडायची आणि तो अंगणवाडी केंद्रात द्यायचा, त्याचा व्हिडिओ हा संपताच तुम्हाला प्ले होईल। इथे लिंक येईल, तिथे टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता।